प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते असे शिकवण देऊन गेले ते भगवान गौतम बुद्ध। नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, हा भारताला संदेश देणारे संत नामदेव महाराज। सर्व जाती धर्माला एक संघ आणून त्यांना प्रेमाने वागा, परोपकार करा असे शिकवण देणारे ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष महात्मा बसवेश्वर। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोशी साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा असे शिकवण देणारे गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज। आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज, या स्वराज्याचे संकल्पक शहाजी महाराज, या स्वराज्याचे संकल्पक कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक विश्ववंदन छत्रपती शिवाजी महाराज। सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, स्वतंत्रवीर, छात्रवीर, धर्मपंडित छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांची भारतातली पहिली शिवजयंती साजरी केली असे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आम्हा सर्वांना या जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिकवले। या जगात आपण काहीतरी करून दाखवावे अशी महत्त्वाकांक्षा आम्हा सर्वांमध्ये देऊन गेले आणि हा देश कोणत्या धर्मग्रंथावर चालत नसून संविधानावर चालतो असा या भारताला संविधान प्रदान कर बहाल करणारे बुद्धी सम्राट, ज्ञान पंडित, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न लोक साहित्यकार अण्णाभाऊ साठे, गुलाम होणे हे पाप आहे अशा मोठ्या धाडशीने सांगणारे संत रविदास, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय, जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे को होय असे संत कबीरदास, ज्यांच्यामुळे आम्हाला जाणता राजा मिळाला आणि स्वराज्याचा खरा अर्थ समजला त्या राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, भारताची पहिली स्त्री शिक्षणाची जननी ज्ञानाई सावित्रीबाई फुले, त्यागांची प्रतीक बाबासाहेबांची प्रेरणा अशा त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर व तसेच दिवसभर गावातली घाण साफ करणारे आणि रात्री प्रबोधनाच्या आणि कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या आणि आमच्या मेंदूतली घाण साफ करणारे तपमूर्ती कर्मयोगी संत गाडगे महाराज, या तमाम मानवतावादी महापुरुषांना, महावीरांगणांना, बहुजनवादी खऱ्या महामानवांना विनम्र अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 128व्या जयंती निमित्त इथे उपस्थित सर्व भीम भक्तांना माझा जय भीम। विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गुणगान गाण्याशी मी दिशा निलवाडे आज आपल्या समोर उभी आहे। बंजर सी जमी पर बाबा साहेब जी ने गुलाबों का बाग फुला दिया, बंजर सी जमी पर बाबा साहेब जी ने गुलाबों का बाग फुला दिया। अरे इज्जत की रोटी तो क्या, पीने को 2 घूंट पानी तक नहीं मिलता था। हम सब दलितों को प्यारे बाबा साहेब जी ने शेरनी का दूध पिला दिया। भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी
अहोरात्र कार्य करून सामाजिक एकता व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. असा या थोर महापुरुषांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव सर्वात अग्रगण्य आहे. लहानपणापासून समाजाने सतत तिरस्कार केलेला असा एक सामान्य मुलगा आयुष्यामध्ये केवढे कर्तव्य गाजू शकतो, कीर्तीचे शिखर गाठू शकतो. आपल्या आयुष्यात हजारो अडचणी आल्यास तर त्या अडचणीतून मार्ग काढून यशस्वी होतो आणि विचार करतो की शिवाशिव हे भेद कोणी निर्माण केले. जाती आणि धर्माचे नियम ज्यांनी बनविले त्यांना साधी माणुसकीची दया का नसावी. ज्या रस्त्याने जनावरांना, गुरांना जायची परवानगी होती त्याच रस्त्याने आम्हासारख्या दलितांनी गेल्यास तर कठोर सजा का असावी. आम्हासारख्या दलितांची केवळ सावली पडल्यानेच, होय केवळ सावली पडल्यानेच ते दूषित का होत होते. या साऱ्या प्रश्नातून पळून निघालेले दलित समाजातील या तरुणांनी विद्या संपादनासाठी घोर तपश्चर्यास सुरुवात केली आणि परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले. दीन दलितांचे उद्धार हेच ध्येय मानले. आपल्या समाजाच्या मनाला जडलेले अस्पृश्यता कशाने दूर होणार, यासाठीच या युग पुरुषांनी आपले पूर्ण जीवन पणाला लावले. शिक्षण हे एकमात्र समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. फक्त शिक्षणानेच आपण सर्वांना आपले कर्तव्य व हक्काची जाणीव होत होते. समाजातील अस्पृश्यता, जातीवाद, भेदभाव मिटविण्यासाठी शिक्षण हे एक वाघिणीचा दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते समाज बांधवांना सांगत असत आणि समाजाच्या सर्व व्यक्तीपर्यंत शिक्षण गेले पाहिजे असे ते कडकडावून सांगत असत. कारण शिक्षण प्राप्त झाल्यानेच प्रत्येक व्यक्ती बौद्धिक व मानसिक दृष्टीने सशक्त होतो आणि तोच व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वडिलांची स्थिती फार बिकट होती. त्यांना 2 वेळ पोटभर जेवण्याचे सुद्धा वांदे होते. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 10वीची परीक्षा तालुक्याच्या ठिकाणी होती. रामजी बाबाने विचार केले की परिस्थिती ही नाही की साऱ्या कुटुंबानेच तालुक्याच्या ठिकाणी जाण्यापेक्षा स्वतः आपल्या मुलाला घेऊन तालुक्याच्या ठिकाणी किरायाची खोली घेऊन ते राहायला लागले. रामजी बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतः स्वयंपाक करून घालायचे. रोज सकाळी भीमराव 10 वाजता पेपरला जायचे आणि दुपारी 2 वाजता परत यायचे. रामजी बाबाने तोपर्यंत स्वयंपाक तयार करून ठेवलेला असायचा. पेपरला एके दिवशी गेलेले भीमराव ताटावर येऊन बसले आणि जेवायला लागले. जेवण झाल्यानंतर त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुमचं जेवण? रामजी बाबा म्हटले, नाही नाही तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यानंतर मी जेवतो. भीमराव म्हटले ठीक आहे. दुसऱ्या दिवशी परत पेपर देऊन आले, परत ताटावर येऊन बसले. जेवण झाल्यानंतर त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुमचं जेवण? रामजी बाबा म्हटले, नाही नाही तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यानंतर मी जेवतो. भीमराव म्हटले ठीक आहे आणि अभ्यासाला गेले. तिसऱ्या दिवशी परत पेपर देऊन आले, परत ताटावर येऊन बसले. जेवण झाल्यानंतर त्यांनी परत वडिलांना विचारलं, बाबा तुमचं जेवण? रामजी बाबा म्हटले, नाही नाही तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यानंतर मी जेवतो. त्याच वेळी
भीमरावांच्या लक्षात आलं की मी जेवल्यानंतर दुर्डीत भाकरी शिल्लक राहत नाहीत, तर 3 दिवस झालं बाबा म्हणतात की तुमचं झाल्यानंतर मी जेवतो. माझं झाल्यानंतर दुर्डीत भाकरी शिल्लक राहत नाहीत, तर माझं झाल्यानंतर माझे वडील जेवतात काय? मग त्यांनी रामजी बाबाला विचारले, बाबा 3 दिवस झालं मी तुम्हाला विचारतो तुमचं जेवण झालं का? तुम्ही म्हणतात नाही नाही तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यानंतर मी जेवतो. माझं झाल्यानंतर दुर्डीत भाकरी शिल्लक राहत नाहीत, मग तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक नाही का लागत? तुम्हाला त्रास नाही का होत? सांगा की बाबा, तुम्हाला भूक नाही का लागत? त्याच वेळी रामजी बाबा म्हटले, भीमराव या भाकरीनं माझी भूक भागणारच नाही. तुम्ही एवढे मोठे व्हा, तुम्ही एवढे मोठे व्हा की तुमच्याकडे बघताना मला मान वर करून बघायला लागावं, सारी दुनियानं तुमचा जय जयकार करावं. असा ज्या वेळी घडेल भीमराव, त्यावेळी माझी भूक भागेल. या भाकरीनं माझी भूक भागणारच नाही. एका वडिलांची प्रचंड तळमळ होती की आपला मुलगा खूप शिकावं, खूप घडावं. आपले प्रत्येकाचे आई वडील एवढे मोठे स्वप्न बघणे हे आजचे आई वडिलांचं कर्तव्य आहे. प्रज्ञा, करुणा, शील हे प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे असे ते सांगत असत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अपराध, अनिती यांचे प्रखर विरोधी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा इतकी भरली होती की जर राष्ट्रावर संकट आल्यास तर प्राणपणाला लावून देशाचे रक्षण करू असे ते सांगत असत. कारण ते खरे राष्ट्रभक्त होते. या भारताला अखंड ठेवण्यामध्ये त्यांचा सगळ्यात मोलाचा वाटा होता. व तसेच पुढे म्हणतात की हजारो वर्ष अज्ञान, अनिती आणि अत्याचाराला बळी पडलेले कोट्यावधी दीन दलितांचा उद्धार करण्यासाठीच माझा जन्म झालेला आहे. मेणबत्ती आणि अगरबत्ती प्रमाणे स्वतःच्या जीवनाला तिळतिळ जाळून आपल्या पतीला प्रकाशित व सुगंधित करणारी रमाबाई सारखी ग्रहलक्ष्मी आज कुठे आहेत? काय झाले तर अस्पृश्यता संपली, पण आपली मनातली अस्पृश्यता कशाने दूर होणार? ज्या दिवशी ही अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट झाली, त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खरी आदरांजली ठरेल. सागराचे पाणी कधीच चटणार नाही, सागराचे पाणी कधीच चटणार नाही. आपल्या भीमाची आठवण कधीच मिटणार नाही. अरे एक जन्म काय, अरे एक जन्म काय, 1000 जन्म घेतले तरीही आपल्याकडून आपले आंबेडकरांचे उपकार कधीच फिटणार नाही. जय भीम, जय हिंद, जय भारत.